पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरलाय। सूत्रांची माहिती मिळतेली आहे। अर्थात जागा नेमकी कुठली आहे, भाग कोणता आहे ते गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे सुरक्षेच्या कारणास्तव। पण आताची सगळ्यात मोठी बातमी, भारतीय लष्कर आणि पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, पर्यटकांना मारलं होतं गोळी घालून, त्या दहशतवाद्यांना आता भारतीय लष्करानं घेरलेलं आहे। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं शोधून काढलं। 4 ते 5 दिवसांपासून भारतीय लष्कर या दहशतवाद्यांच्या मागावर होतं। 4 वेळा या दहशतवाद्यांना गाठण्याचा प्रयत्न झाला होता, पण 4ही वेळा अपयश आलेलं होतं। पण आता या दहशतवाद्यांना गाठण्यात यश आलंय। पीओकेतल्या दहशतवाद्यांची पळापळ, पाकिस्तानी आर्मीनं बंकरमध्ये लपवलं। भारताच्या कारवाईच्या भीतीनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची पळापळ सुरू झाली आहे। पाकिस्तानी आर्मीनं दहशतवाद्यांना बंकरमध्ये लपायला सांगितलंय। अनेक अतिरेक्यांना पाकिस्तानी आर्मी दुसऱ्या ठिकाणी हलवतीये। भारताकडून पीओकेतल्या दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ल्याची भीती पाकिस्तानी आर्मीला वाटतेय। पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या 42 तळांवर भारतीय लष्करानं लक्ष केंद्रित केलंय। पीओकेतल्या 42 तळांवर शेकडो अतिरेकी असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांकडे आहे। या अतिरेक्यांमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी सामील आहेत। याच पीओकेत 5 फेब्रुवारीला दहशतवाद्यांचा मोठा मेळावा झाला होता। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लानं याच मेळाव्यात कट रचल्याचं म्हटलं जातंय। या मेळाव्यात जगभरातील अतिरेकी आले, ज्यात हमासचे अतिरेकी खास पाहुणे होते। मोस्ट वॉन्टेड हाफिज सईदचा मुलगाही मेळाव्यातल्या स्टेजवर होता। याच मेळाव्यात अतिरेक्यांनी भारताविरुद्ध आग ओकली होती। पीओकेतल्या या अतिरेक्यांवर भारतानं लक्ष केंद्रित केल्यानं पळापळ सुरू झाली आहे।